फायनली बदलापूरला पोहोचलोय मी आणि आता मी घरी चाललोय आणि हा बदलापूरचा सीन तर गाईज आज आहे ना खूप मोठा सीन झाला कारण की मला सकाळपासून खूप कॉल मेसेज येत होते म्हणजे ना लिमिटच्या बाहेर कॉल मेसेज कारण की माझ्या काही फ्रेंड्सनी 50% बदलापूरमध्ये अशी स्टोरी टाकली की भाई अश्विन अनफॉलो करा असं तसं खूप काय टाकलं म्हणजे मैं जाना चाहता दूर आना चाहता तर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग बोला कपडे काय घालायचे फक्त पॅन्ट आणि टी शर्टच घालायचे घर नाही सापडते घर नाही सापडते इथं पप्पा जेवण बनवतात मम्मी नसल्यावर हां मम्मी तिथं बदलापुरात जेवण होतं आणि पप्पा इथं जेवण बनवतात मग आम्ही जा देवाची पूजा करू दे आता मी चाललोय मुंबईला म्हणजे बदलापूरला माझ्या घरी फायनली आणि बघा हो आनंद बाबा तेच बोलतो पाठी आता मी दापोलीच्या बस स्टॉपला आता मी ड्रॉप केला आता मी चालू स्टेशनला तर आम्ही ते दाखवतो काय विषय काय नाही आणि आज काय ताजचा विषय काहीच मी आत्ता बसलोय ट्रेनमध्ये आणि आता मी थांबलोय माझा घरी खूप आले माय मस्त आपण येवा असा विषय काहीच फायनली बदलापूरला पोहोचलोय मी आणि आता मी घरी चाललोय आणि हा बदलापूरचा सीन आहे भाई आता घरी गेलो की भेटूया मी आता घरी पोहोचलोय आणि हो इथं शुभम भाई आहे आणि एवढं मोठं लॉस झालं ना भाई म्हणजे मी थकून आलो आणि भाई माझा दरवाजा लॉक आहे हे प्रथम फोन कर आता शूज नाही ठेवते आणि तो कुठे गेला अरे कसा नल्ला असेल रे त्याला सांगितलं मी 3 वाजता येतोय म्हणजे विचार करा हे बघा सुटकेस इथे हे इथे मी घामाघूम म्हणजे सकाळ शिव सदा काय वाही काय समजत पण नाही उचलतो की ना का हे कुठे रे कुठे आणि चावी हां ठीक आहे डिस्कवरी ना बाजार शुभम एव्हरीवन नीड्स काय मग थांबा आता घरी गेल्यावरती भेटतो मी आता घरी पोहोचलोय आणि आता मी तुला एक चांगला टॉपिक सांगतो की आता विषय काय आता माहिती आहे का की मी खूप लोकांना अनफॉलो केलं आहे कारण की भाई बघा सीन काय माहिती आहे का भाई जे लोक दुःखात येत नाही सुखात येत नाही भाई त्यांना फॉलो आणि कॉन्टॅक्टमध्ये ठेवून मतलबच काय भाई मी तुला सांगते मला फक्त कॉन्टॅक्टमध्ये 25 किंवा 20 लोक आहेत फक्त कॉन्टॅक्टमध्ये का मित्र आणि फॅमिली बघतो का 1-2 जॉईन करून फक्त 25 किंवा 20 लोक आहेत कॉन्टॅक्टमध्ये त्याच्यानंतर पोरींचे तर एक पण नंबर नाही आहे थोडं टॉपिकच क्लोज गाईज मी आता ना झोपून उठलो आहे आणि दीदी इथं भाकरी करतो मम्मी तर भाकरी नाही ग बाबा वरतूनच घेतोय तेवढं येतं यार कॅमेरामॅन पकडता मला हे ना मला अजून हलक्यातच घेत आहेत आणि बघा ही कसं आहे छोटी डॉग आणि ही मम्मी भाकरी आम्ही घरी आज व्हेज आहे व्हेज तर गाईस आज मी गावाहून आलोय आणि थोडंसं मी असा टॅन पडला मला तर मी आता स्किन केअर करणार आहे त्याच्यामुळे मी बेसन टाकले कांद्याचं पीठ टाकले आणि दूध आणि दही टाकले त्याच्यानंतर हळद असं ना हळद टाकले थोडासा केसर टाकलाय स्वादाने केले आणि आता मी याला मिक्स करतोय
बिछाओ. मग आता हे आपला हात आहे. हे हाताच लावा मी सांगते. अजून काय नाही. हात फटाफट लावायचे. ये संगीत गाओ. कारण की भाई तुम्ही जसं बॉडी मेंटेन करता नाही तसं स्किन केअर कडे पण लक्ष द्या. कारण की विषय खूप हार्ड आहे. कारण की ॲक्टिंग आणि मॉडेलिंगसाठी फेस खूप इम्पॉर्टंट आहे भाई. बाकीचं काय नाही. फेस खूप इम्पॉर्टंट आहे. की लोक काही बोलते. लोकांचं काम आहे भाई बोलायचं असं तसं. पोरी लोक राहतात. अरे लवडा वेंचोत पोरी लोक राहतात. पोरं पण राहतात भाई. ॲक्टर लोकांना बघा भाई खूप काय लावतात. ते मावळत असतं ते लोक लावतात. मेकअप त्यांचं असतं. 2-2 मिनटात टचअप असतात. मी स्वतः बघितलं आहे. माझे स्वतः 2-2 मिनटात टचअप केलं आहे. असा घाम आणत असं लगेच पुषर येतात. ते स्पॉट ते दादा माहिती का. त्याचं ना भाई इथं पण लावा. कारण की इक्वल पाहिजे आपल्याला सगळं. नाही तर असं होईल की इथं काढा आणि वरती ये म्हणून सांगतो इथं पण लावा. भाई थोडंसं भूत दिसेल फनी वाटेल पण भाई स्ट्रगल आहे. तर आता रात्रीचे वाजले 10:30 आणि जेवायला हे आहे. आणि इथं IPL चालू आहे. इथं प्रथम आहे स्पॉटेड ब्रो स्पॉटेड. आणि इथं मी आहे भाई. मी ते ॲक्टिव्हिटी घालतोय. काय अँगल पण मोठं झालं जरा काहीतरी राजबीज ठेव. मी तर टाकणार आहे. आणि आज आहे भाई घरी जेवायला भाकरी भाजी आणि वरण भात आहे. आणखी आज सॅटर्डे आणि मस्त की IPL चालू आणि IPL बघता बघता खाणं. मग आपण भेटू नंतर जेवण खाऊन. आज आहे ना खूप मोठा सीन झाला आणि मी आता जेवलो. मी जेवलो आणि आता खूप मोठा सीन झाला. कारण की मला सकाळपासून खूप कॉल मेसेज येत होते. म्हणजे ना लिमिटच्या बाहेर कॉल मेसेज. कारण की माझ्या काही फ्रेंड्सनी 50% बदलापूरमध्ये अशी स्टोरी टाकली की भाई अश्विनला अनफॉलो करा असं तसं. खूप काय टाकलं म्हणजे अश्विनचे फॉलोअर्स वाढले व्ह्यूज वाढले. आता अश्विन व्हायला चाललं आहे तर त्याला डायरेक्ट फॉलो म्हणजे अनफॉलो करा असा विषय होता. तेव्हा खूप लोकांचे मॅसेज आले की भाई काय झालं असं तसं. तो काय भांडणं झाले का असं तसं. मी की भाई काय भांडणं झाले नाही आहेत. मी इग्नोर करा त्यांना. मी काय विषय नाही. कारण की मला बघा इगो नाही आहे. आय ओनली टॉक देअर. आय फील अपना भाई जिथं मला असं वाटतं ना भाई हे लोक माझे आहेत तर भाई मी ना तुम्ही मला म्हणजे तुम्ही मला प्रेम करा या नफरत करा. मला घंटा फरक नाही पडत. मी तुम्हाला सपोज मला घंटा फरक नाही पडत. कारण की भाई मी मला स्वतःचं ह्याच्या होते भाई. मी मुलगी बनते कंटेंटसाठी ठीक आहे. तर भाई ती माझी बहीण ते माझी स्ट्रगल आहे भाई. मला थोडी वाटतं की भाई मी बनू पण भाई मला मला लाईफ ॲक्टिंग करायचं म्हणून मी बनतोय. आणि हे लोक मला भाई डिमोटिवेट करणार तिथून हे करणार चिडवणार. मग भाई त्यांना ठेवून फायदाच नाही माझं कॉलेजमध्ये असा विषय नाही ते. कारण की ना बघा मी भांडणं केलं असते. कारण की मला भांडणं नाहीच करायचे. शप्प समजा भांडणं करायचे भाई. ते लोक खूप चांगले भाई. मी सांगतो भाई ते लोक खूप चांगले. दोघं म्हणजे ते आहेत ज्यांनी सोडले ते खूप चांगले. त्यांना असं वाटलं असेल की भाई अश्विनला इगो वाटीला भाई असं काहीच नाही आहे. समजा माझे पण काहीतरी आहेत भाई. आणि कारण की बघा मी जिथं चुप्प असतो तिथं 2 खोकीचे लोक ना त्यांना खूप हुशार समजतात. म्हणून आम्ही चुप्प असतो भाई. कारण की भाई कसं भाई भांडणं करायचं असं तसं. कारण की त्यांचा पण एक हुशारपणा त्यांना कधी ना कधी ते महागात पडतं. म्हणून मी तर काय असं इग्नोर होतं मी की वाटतं भाई आपल्याला टेन्शन नाही आहे. कारण की भाई लाईफ हे टेन्शन नाही घ्यायचं असं तसं हे ते. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग बाय आणि सपोर्ट करा.